उदय सामंत पण असतात. उदय सामंत पण उद्या आले. उदय सामंत उद्या सही करा. नाही का GR जो आहे ना तो GR ही मंत्रिमंडळ मान्य दिली याला GR मध्ये पण निघून जाईल ना. आता मंत्रिमंडळाची समितीला मान्यता द्यायची का तुम्ही मान्य केली. तुम्ही मान्य केलं पाहिजे मग GR काढतो मी आपण जो GR जो काढतोय सगळं मान्य केलं मान्य समोर समोर करतो. हॅलो सगळ्यांना आयोजित करेल शांत बसायला आवाज करू नका. तुम्हाला ऐकणं गरजेचं आहे. सगळे शांत चित्ताने ऐकून घ्या. सगळ्यात अगोदर राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीचे अध्यक्ष विखे साहेब, बाबा राजे साहेब, कोकाटे साहेब, उदय सामंत साहेब, गोरे साहेब आणि कोणी राणा दादा त्यांचं सगळ्यांचं राज्यातल्या आणि इथं असलेल्या आंदोलकाच्या वतीने मी कौतुक करतो, स्वागत करतो. या अंतर्गत येणाऱ्या विषयाचे सचिव सुद्धा प्रत्यक्ष हजर आहेत. त्या सचिव बांधवांचे मनापासून कौतुक आभार. साहेब यांचं मनापासून कौतुक. विषय शांततेने समजून घेण्याची सगळ्याला गरज आहे. थोडं जास्त बोलणं तर पोटात तोडल्यासारखं होतंय. त्यामुळे तुम्ही जितके शांत बसता तितकं तुमच्यापर्यंत आवाज येईल. आपलं म्हणणं होतं ते म्हणणं आपण लेखी स्वरूपात निवेदनाच्या माध्यमातून सरकारला सादर केलेले आतापर्यंत मागण्याचा. विषय क्रमांक 1 आपण मागणी केली होती हैदराबाद गॅझेटियरची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी अशी आपली मागणी होती. त्याच्यावरती राज्य मंत्रिमंडळाला आणि सरकारने निर्णय केला आहे. मी जे हे ते शब्द वाचून दाखवतो. याच्यात काही शब्दात बदल करायचा असला तरी तुम्हाला चान्स दिला जाणार. म्हणजे इथं जरी आता बोललो त्यांनी विखे साहेबांनी आणि राजे साहेबांनी सगळ्यांनी सांगितलं तुम्हाला एकदा मान्य झालं की आम्ही लगेच तातडीचा GR कडून अंमलबजावणी करतो असं त्यांनी सांगितलं. अरे ऐका ना, मराठीचं पोटे नाही आधीच आपण आपल्या पण अभ्यासाकडे विखे साहेब आणि राजे साहेब सगळे गेल्याच्या नंतर देणार आहे. हे योग्य आहे का नाही तर तेव्हा शिवून व्हायचं कोणा सगळे हा म्हणले ढकलेले चाबरे जे अभ्यास होत तिथं हा म्हणले आणि वाटण राज्यात गेल्यावर म्हणले चुकलं मग तेव्हा झोपला होता. त्याच्यामुळं राजेसाहेब आणि विखे साहेब गेल्याच्या नंतर पुन्हा ही प्रत 1 घंट्यासाठी तुमच्या हातात दिली जाईल. तुम्ही ओके म्हणले की विखे साहेबांनी सांगितलंय सरकारच्या वतीनं त्यांनी सांगितलं की आम्ही लगेच आपल्याला GR राज्यपालाच्या सहीनं काढतो असं सांगितलं. 1 क्रमांक 1 आपली मागणी होती हैदराबाद गॅझेटियरची तात्काळ अंमलबजावणी करेल. त्यांनी असं उपसमितीनं निर्णय केलाय मंत्रिमंडळानं हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीसाठी प्रस्तावित शासन निर्णयास
मंत्रिमंडळ फोकस समिती मान्यता देत आहे। या शासन निर्णयानुसार मराठा जातीतील व्यक्तींना गावातील कुळातील नातेवाईकातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास त्या आधारे स्थानिक चौकशी करून कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याबाबत कार्यवाही प्रस्तावित आहे। म्हणजे करण्यात येईल कार्यपद्धती डिपार्टमेंट करणार आणि आदेश दिले करण्यात हा ना ते झाल्यावर ते शब्द बदलते ना पुन्हा करण्यात येईल ना ते थोडं मान्य केलं की राज्यपाला काय देशमध्ये घेऊन द्यायचं हो ते घेऊन तर तुमच्या मी उठतो काय केसावी ते तर मी तुमच्याकडे उठतो काय मी उठत नाही मी त्याला जेलात ना काही पण उठतो म्हणजे थोडक्यात आपल्या गावामध्ये सांगायचं ठरलं हैदराबाद गॅजेटियरला अंमलबजावणी दिलेली आहे बरोबर का बरोबर अंमलबजावणी करण्याच्या सूचना निर्णय आपण केलेला आहे पटलं का सगळ्याला अंमलबजावणी दिलेली आहे। आता दुसरा कळीचा मुद्दा ते देत नव्हते पण आपण आपल्या हातावर ठाम होतो। सातारा संस्थांचे गॅजेटियर मध्ये पश्चिम महाराष्ट्र पूर्ण बसतो खरंय का कसं नंतर का नाही म्हणले ना थोडं खाली सातारा गॅजेटियर पुणे औंध गॅजेटियरवरील नियमाच्या आधारे गॅजेटियरची अंमलबजावणी करण्याबाबत आपण त्याच्याकडे मागणी दिली। त्यांनी सांगितलंय सातारा संस्थान पुणे व औंध संस्थान गॅजेटियरची अंमलबजावणी करण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून जलद गतीने निर्णय घेण्यात येईल। त्याचं कारण विचारलं गेलं का जलद गतीने त्यांचं म्हणणं थोडं काही त्या 2-3 विषयात औंध आणि साताऱ्यात थोडं किचकट कायदेशीर त्रुटी आहे। जलद गतीने म्हणजे 15 दिवसात तपासून त्याची पण अंमलबजावणी करतो आणि अंमलबजावणी देतो म्हणले ते आता बरोबर ना अंमलबजावणी देतो म्हणले नाही असं नाही फक्त कायदेशीर त्रुटी असत्या आणि असते सुद्धा त्यांनी 15 दिवसात जलद शब्द वापरला पण तरी त्यांचं त्रुटी असं म्हणजे त्याला राजेसाहेब साक्षीदार आहेत साक्षीदार त्यांना धरलेले आहे म्हणलं तुम्ही करून द्या त्यांना आणि आमच्यासाठी राजा बोलला म्हणजे विषय संपला ते म्हणजे मी करून देतो माझी जबाबदारी मी राजे म्हणलो तुम्ही 15 दिवस म्हणता 1 महिना राजा बरोबर मी 1 महिना दिला राजाला आणखी काय पाहिजे आता ते 15 दिवस म्हणले 1 महिन्यात अंमलबजावणी राजा म्हणले देतो राजा हा म्हणले नाही तर लोक सांगायला मग खबर आणले लोक तुम्हाला हा म्हटले ना नाव कुठं म्हणणार आहे हे 2 विषय अंमलबजावणी झाले खाली काय राहिला आता जरा डोका लावा शिकाना हे पण तुझी सगळे सोयऱ्यांच्या बद्दलचा विषय काढला आधी हे घेतो थांबा महाराष्ट्रातील मराठा आंदोलनावर झालेल्या केसेस तात्काळ मागे घ्या आपण मागणी केली त्यांनी गुन्हे मागे घेतले विविध ठिकाणचे काय राहिले तर ते म्हणते आम्ही कोर्टात जाऊन ते मागे घेऊ आता किती आहे ऑगस्ट संपला ऑगस्ट संपला आता सप्टेंबर अखेर पर्यंत तुमच्या सगळ्या केसेस मागे घेऊ असं त्यांनी लेखी दिलंय म्हणजे JR काढला JR म्हणून ना विखे साहेब याला हा JR आहे JR लेखी फिके नाही ते लेखीला काही किंमत नसते आणि आपण ओरिजिनल सह्या घेतल्यात मंत्र्याच्या हे ओरिजिनल सह्या मंत्री कवाच करीत नाही लफडं गुताव म्हणून हो ना मग अरे बाबा आपल्याला मान्य असलं तर त्यांनी विखे साहेबांनी इतकं मोकळ्या मनानं सांगितलं ते म्हणले तुम्हाला मान्य असलं तर लगेच तुम्ही जर मान्य आहे म्हणलं लगेच JR काढतो राज्यपालाच्या सहीनं राज्य मंत्रिमंडळाच्या सहीनं याच्यापेक्षा स्वच्छ काय असलं पाहिजे मला पटायला लागलं नाहीत मी आता इतकं गोडीनं ऐकून घेत नाही आता बोलतं बैठकीचा जिकडे तिकडे धिंगाणा झाला असतं
त्यांच्या बोलण्यात तथ्य स्वच्छता आहे, ते पटलं. त्यांनी या महिन्याअखेरीस पुऱ्या काढून घेतो म्हणले, कारण त्याला प्रक्रिया आहे. ते अर्ज करणे, पोलीस स्टेशनमधून विधी व न्याय विभागाकडे देणे, ते कोर्टात खटले सुरू घेणे आणि पटापटा मागं घेणं, यात बऱ्याच अभ्यासकाला कळतंय ते काय आहे. आपण 58 लाख नोंदीचा विषय काढला त्यांच्यापुढं, तरी शब्द थोडी इथं बदल करावं लागेल. विखे दादा, हां, मग डोकं चाला ना, उपोषणानं घाळ झालं ना, तुम्ही लय घाळ केलं ना मला. मग डेअरी उतरली, डेअरीत नव्हती मला. मराठा आरक्षण आंदोलनातील बलिदान गेलेल्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत व शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी देण्यात आदेश द्यावे, असं आपण मागणी केली होती. त्यांनी असं सांगितलंय, मराठा आरक्षण आंदोलनातील बलिदान गेलेल्या कुटुंबियांच्या वारसांना रुपये 15 कोटी इतकी मदत शासनामार्फत देण्यात आलेली आहे. याच्या आधी उर्वरित कुटुंबियांना आर्थिक मदत एका आठवड्याच्या आत त्याच्या खात्यावर जमा करण्यात येईल, असं त्यांनी सांगितलंय. होऊन जाईल ते काय त्यांना खिशातून त्याचं का असल्यासारखं खेळ आहे, ते काय सोपं असतं. त्यांच्या गळ्यात हे वरचं लफडलं डेंजर होतं, खालचं नव्हतं. आणि नोकरीचं राज्य परिवहन मंडळात म्हणणं आहे. आमचं म्हणणं आहे थोडं इथं बदल केला तर बरं होईल एवढ्या वेळेस. का, एखादा पोरगा जर खूप शिकलेला असला राजेसाहेब, ते एसटीचं ड्रायव्हर नाही होत. शैक्षणिक पात्रतेनुसार जर सरकारी नोकरी दिली तर असून पोरं असते किती ते 50-50. आणि त्या लेकराचं बाप गेला, आईचं कोंपाळाचं कुंकू पुसलं, सासू-सासरे सांभाळायचे, कुटुंब उघड्यावर पडलं, कसं कमाव. मला वाटतं ते केलं तर बरं राहील. नसता हे व्हायना द्या लवकर. हे तर आपण मान्य केलंच आहे. पण उदयराव सामंतांची जर झाली तर MIDC तर देऊ शकतो आपण पात्रतेनुसार. हा, MIDCला त्या शासकीय अधिकारी महावितरणातही करता येईल. हा, महावितरणमध्ये करा. परत तुम्ही MIDCचं चांगलं आहे. हा, उदय सामंत साहेब हातात एक करा. उदय साहेब कचा साहेब काय तुम्हाला तरी काय सही कथा आणायची. हा, ते लय सोपं आहे. तिथं बिचारे गोरगरीब MIDCच्या जवळ असतात. माऊलीला राजेसाहेब नाही जात आहेत एसटीने इकडे तिकडे. एक ते कंपाळाला कोकण असतं, लोकांच्या नजरा विचित्र असते. नवरा गेल्यावर तिला कसं बस एसटीनं घरी जायचं ना, आम्ही हाल बघतो. ते लय अवघड आहे. ते MIDC केलं तर वा वा, तुमचं खरंच कौतुक. 5वा मुद्दा म्हणजे मागणी 5वी 4 झाल्या आणि पुऱ्या 8 होत्या आपल्या. 58 लाख नोंदीचा रेकॉर्ड. आपलं म्हणणं होतं 58 लाख नोंदी सापडल्यात, त्याचा रेकॉर्ड ग्रामपंचायतला लावा, म्हणजे लोकाला कळन तरी ही नोंद निघाली का नाही. लोकाला मिळत लागा 58 लाख म्हणजे नोंदी कुठे आहेत. ग्रामपंचायतला लावा, लोक अर्ज करतील आणि घेतील. आणि दुसरं, विखे साहेब एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे, त्या लावून तुम्ही द्याच बरं का प्रमाणपत्र. पण व्हॅलिडिटी आत्तापर्यंत, आज तारीख किती 2, तुम्ही आत्ता इथून गेले नाही का आदेश काढा. आत्तापर्यंतच्या व्हॅलिडिटीला वर्ष झाले लोक रोखून धरल्यात. 25,000 रुपये दिले की 1 मिनिटात व्हॅलिडिटी देतो. याचा अर्थ खोटी आहे का नाही, तो दाटून म्हणतो तांत्रिक अडचणी. तेवढा मात्र एक निर्णय करा, व्हॅलिडिटी ताबडतोब द्या. व्हॅलिडिटीच्या देण्यासंदर्भात आपण जो मुद्दा मांडला तो अतिशय बरोबर आहे. त्या ठिकाणी लोकांना प्रचंड त्रास सहन होतो, मानसिक त्रास होतो. म्हणून आम्ही आता उपसमितीने असं ठरवलं आहे की आता त्या समितीला एक क्वाशी ज्युडिशियल पॉवर दिले आहेत, न्यायिक अधिकार दिलेले आहेत. तरी आम्ही आता काही स्वतंत्र त्या संदर्भात माहिती घेऊन आता जिल्हाधिकाऱ्यांना प्राधिकृत करतो आपण प्रत्येक जिल्ह्याच्या, की तरी प्रत्येक सोमवारी मिटिंग घेऊन या संदर्भात जेवढे दाखले आलेले आहेत ते ताबडतोब निकाली काढावेत. म्हणजे त्या जात पडताळी समितीकडे ते पडून राहणार नाही, ते लोकांची हेळसांड होणार नाही. अशा प्रकारचं मी आता प्रस्तावित केलेलं आहे. आमचं तळतळीनं म्हणणं आहे, एक पोरगं गरिबाचं MBBSला राजेसाहेब लागलं, 8 महिने झालं व्हॅलिडिटी टाकलेलं. त्यांनी ॲडमिशन घेतलं गुवाहाटीला.
म्हणजे नंबर लागला. बाप नाही आहे, आई होती. रडत रडत अंतरवालीला आले. त्यांनी सांगितलं रुपयाने पोराचा टॉपच्या कॉलेजला नंबर लागला. व्हॅलिडिटी द्यायनात. 18,000 रुपये जर दिले तर लगेच देत होता. ते जुळवावर घर पण नाही ऐकायला, कुठून द्यायचं. संजय शिरसाट साहेबांनी फोन केला, आत्ता व्हॅलिडिटी दी, काही अडचण असेल तर मला सांग. अडचण नाही म्हणे साहेब. फक्त 18,000 रुपयासाठी त्या पोराचं आयुष्याचं वाटवलं जातं, कारण त्या कॉलेजने सांगितलं होतं तुझं ॲडमिशन रद्द झालं. ही सत्य परिस्थिती. म्हणून आत्तापर्यंतच्या म्हणतो मी, आत्तापर्यंतच्या ज्या व्हॅलिडिटी टाकल्यात त्या पुऱ्या देऊन टाका म्हणून सांगा तातडीनं. यापूर्वी जिल्हा स्तरावर जे जात पडताना समितीकडे मनुष्यबळ नव्हतं. आता मागच्या 1 महिन्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर सगळ्या 29 जिल्ह्यामध्ये ॲडिशनल कलेक्टरांचे अधिकारी आपण तिथं अध्यक्ष करून टाकले. म्हणजे पूर्ण आता मनुष्यबळ दिलेलं आहे आपण, आणि त्यामुळे आता त्याला गती येईल. आणि आता जिल्हाधिकाऱ्यांना त्या पद्धतीने सूचना देण्यात येतील असं मी म्हणतो तुम्हाला. आता पूर्वी तसं नव्हतं, मग काही महिने काही वर्षांमध्ये ते राहून गेलं होतं. आता ती कार्यवाही झालेली आहे. याच्याबरोबर वंशावळ समिती गठीत नाही आहे, ती गठीत करा. हां, आणि शिंदे समितीला ऑफिस पण द्या. त्याला ऑफिस पण नाही, काम नाही करता येत. तालुका स्तराच्या दिली कधी? आत्ता का? हा, आत्ता दिली असेल, कारण ते लय हाल होते. ते वंशावळ समिती चांगलं आहे, चांगलं आहे. तालुका स्तरावरती आणि विखे साहेब आपण शिंदे समितीला ऑफिस एक, वंशावळ समिती तालुका स्तरावरती हे देणं आवश्यक आहे. चांगलं झालं, चांगलं झालं. आणि शिंदे समितीला कायम नोंदी शोधायच्या सांगा, तिला बंद ठेवू नका. हां, ती सुरू ठेवा. काय होतं? हां, आणि विखे साहेब हे मुद्दे लय महत्त्वाचे आहेत बरं का. बैठक होऊन गेली, लेकरं गरिबाच्या लांबून मुंबईपर्यंत येतात. हे काय मजा करायला नाही आले, वेदना घेऊन आले. त्याच्यासाठी मोडी लिपी, फारसी आणि उर्दू याच्या अभ्यासात खूप कमी आहे शासनाकडं. ते मात्र घ्या. तुम्हाला लागले तर आम्हाला सांगा. आमच्याकडं जवळपास 250 ते 300 आहे. आम्ही तयार केले, आम्ही देतो. म्हणजे मोडी लिपी किंवा जी उर्दू लिपी जी आहे ना, ते जाणणारे लोक आपण द्या. आपण त्यांना मानधन शासन देईल, त्यांना आपण घेऊ ताबडतोब, मानधनावर घेऊ. म्हणजे मग कार्यवाही करता येईल आपल्याला. ती आमची जबाबदारी मानधन देण्याची. मानधन नको आम्हाला, फुकट करतो आम्ही. फक्त घ्या तुम्ही आम्हाला. आमचं फेसकुट पडलं इथं. तुम्हाला काय सांगावं, ह्या नोंदीसाठी त्यासाठी पैशाचं काय करायचं आहे. आमच्याकडं एक धाराशिवला असा आहे वकील, रितापुरे नाव आहे. त्याने 100 मोडी लिपी तयार केलेत आणि कोणकडं खर्चेल पैसे देत होते. सापडेव म्हणतोय जाऊ पदरून. तुमचे पैसे काय घ्यावा, तुम्ही फक्त अधिकार दिला ना नोंदी शोधण्याचा. हे मोडी लिपी तू कुठल्या राज्यातल्या जिल्ह्यात जाय आणि नोंदी शोधेव, एवढाच अधिकार द्या. पैसे नको. पैशाने फेसकुट पडलं आमचं. तुम्हाला काय करायचं, आम्ही आमचं वावर गोवर राहिलं गुंठाभर. तुम्हाला काय करायचं, नाही सापडून गेलं मग बुवा. फक्त मोडी लिपी घ्या ना, अधिकार द्या त्याला. आता मुद्दे संपले, आता मेन राहिले मुद्दे. आपण त्यांना म्हणलो होतो मराठा आणि कुणबी एक हे HOGR काढा, 58 लाख नोंदीचा आधार आहे. त्यांचं म्हणणं आहे प्रक्रिया थोडी एवढा आधी करू, प्रक्रिया थोडी किचकट आहे, महिनाभरचा वेळ द्या. तुमच्या सगळ्याच्या म्हणण्यानुसार मराठा आणि कुणबी एक HOGR काढायसाठी किचकट नसून द्या, आपल्याला सगळं कळत आहे. पण डोक्यात घे जायचं, पुढं चला जायचं. काहीच नव्हतं 75 वर्ष. मग काय केलं, मी म्हणलं बाबा महिना नाही 1.5 महिना घे, पण GR काढा मराठा आणि कुणबी एक ह्याचा. विखे साहेब बरोबर का? तर विखे साहेबाचं आणखीन थोडंसं त्यांचा हातलंय जड दिसतोय मला वाटतं विखे साहेबाचं. ते म्हणले 2 महिने म्हणा, जरा 2 महिने म्हणा. तर बरं 2 महिने जाऊ द्या. काय करता आता, एखाद बार हुशार माणसात लय अवघड असतं बाबा. ते डोकं लावूनच बाण टाकीत असते. त्याच्यामुळं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, कारण शिंदे समितीनं विखे साहेबाचं नाव सांगितलं आपल्याला.
2 महिन्याचा वेळ याच्यासाठी द्या. ठीक आहे, देऊ. राहिली सगळ्या सोयरेच, त्याची छाननीच व्हायना आणखी. छाननी, हा हरकती आलेल्या आहेत ना, त्याची छाननी व्हायला. त्याच्यासाठी किती दिवस मागितले? 8 लाख हरकत आल्या. त्यासाठी किती त्याला वेळ लागणार आहे? थोडा. 8 लाख हरकती एक्स्ट्रा आल्यात असं त्यांचं म्हणणं आहे. राहिलेत फक्त 2 मुद्दे. तुम्हाला फक्त इमानदारीनं पोरावं सांगतो, मी आहे तोवर तुम्हाला डंक नाही. तुम्ही पोरं समजून घ्या. खातानं माणसानं मराठ्यांनी छत्रपती शिवरायाच्या विचाराप्रमाणे चालायचं. तुम्ही थोडा घास जर खाल्ला तर पोट भरत चलन, थोडा 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 खाल्ला. तुम्ही एकदा जर वंजळभर खाल्ला तर नळ्यात गुंतण्याची दाट शक्यता असते. छत्रपती शिवरायांनी आपल्याला त्या स्वरूपाचं स्वराज्य दिलं. पुढच्याला कळून तर दिलं नाही, कापला तर खरा. छत्रपती शिवरायांनी पुढच्याला कळू तर दिलं नाही, कापून तर माघारी आले, बिगर कापल्याचा माघारी आले नाही. थोडंसं डोक्याने चलू, हे न होणाऱ्या गोष्टी व्हायला लागल्या. 2 गॅजेटियरची ती अंमलबजावणी करून बाकीच्या 6 मागण्याची अंमलबजावणी करायलेत. सगळ्यांचा GR काढून. विखे साहेब, GR काढायलेत ना सगळ्याचा? सामंत साहेब, हा, सगळ्यांचा GR काढायले. आता लगेच आपण हा म्हणलं की म्हणले ना ते लगेच ना, आणि आम्ही गेल्यावर नाही, मग मी नसतो जात. आपली मान्यता असते तो करता येत नाही. आपली मान्यता मग राज्यपाल, आपल्या मान्यतेशिवाय राज्यपाल पुढे जायला तयार नाही. हा, माझ्या म्हणण्यानुसार नाही तर मग आम्ही हा म्हणतो ना, थोडं वाचते नाही. घंटाभर तर वेळ देतात ना आम्हाला, घंटाभर. हा, पण लयच पटापटा असतो. इतकं सोपं आहे की मग आपण फेस पाडीला मग 5 दिवस उपोषणला बसू. डिजिटल असल्यामुळे लगेच ऑनलाईन सही जाते, सही येते, जावं लागेल. आयला तुम्ही आमच्या असून आमच्या हाल करता राव. मग इतकं पटापट होतं म्हणल्यावर मला 5 दिवस बसून मग परत तुम्हाला काय सांगावं. आता मुतायला लागलं तर आग व्हायला लागली वा मुतायला बी. काय उंबले राव, मी एकटा सापडावं तुम्हाला सगळ्याला. असं आहे, मी जरांगे पाटलांच्या माध्यमातून एवढं सांगतो साहेब, हे तर आम्ही करतोच आहे, परंतु जी कधी लोकांची मागणी पूर्ण झाली नसती. गेले 50 वर्ष मराठवाडा स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर त्यावेळी मी माननीय मुख्यमंत्र्यांच्या फडणवीसांच्या मागे लागून त्यांनीसुद्धा त्याला तात्काळ होकार दिला. आपण ते मदतमास खिदमतमासच्या जवळजवळ 1.5 लाख हेक्टरच्या पुढे जमिनी शेतकऱ्याच्या नावावर परत केल्या करून दिल्या आपण मागच्या काही महिन्यामध्ये. आज धाराशिव शहर सगळं क्लास 2 होतं, ते आता क्लास 1 झालं आणि विनामूल्य केला तो जवळजवळ. कमी यायचे 25%, 50% लागत होतं, 5% काहीतरी केलं पण 4%. म्हणजे धाराशिव आहे, नांदेड आहे, मग बीड आहे, या सगळ्या जिल्ह्यातल्या लोकांना त्याचा फार उपयोग झाला. म्हणजे त्यामुळे आपली भूमिका ती सकारात्मक आहे. पण असं आहे की आता आपण ज्या भूमिका मांडतायत त्याला मी ते सुद्धा तीच भूमिका आमची आपल्या दृष्टीने त्या पोटतिडकीनं आपण हा सगळा प्रश्न हातात घेतलेला आहे, याची जाणीव आम्हाला आहे शासनाला. म्हणून तर आम्ही 4-5 दिवस कायद्याच्या सगळ्या बाबी तपासून मग आम्ही आपल्याकडे आलेलो आहे. फक्त शेवटचा शब्द बोलतो लय वेळ घालण्यापेक्षा. हे झालंय, आता समाजाचा अपमान होऊ देऊ नका. आणि दुसरं, याच्यात कोणी आडवा आला तरी टिकवण्याची जबाबदारी सरकारने, लढायची जबाबदारी आपण सगळ्यांनी घ्यावी. मान्य? मान्य. आता पोरावं ऐका, हैदराबादच्या गॅझेटियरची लगेच तात्काळ अंमलबजावणी आत्ता करायले. मान्य आहे का पोरावं? तासभरात ते आपल्याला GR द्यायले. दुसरा मुद्दा ऐका आता, दुसरा मुद्दा, थांबा ना. आधी ऐका सगळ्या मागण्या ऐका, भाव चढवून करू नको. काय म्हणणार तू? काय काय चौकशी?
तू काय बधीर झालेला आहे का काय? तुला आरक्षणाच देणं घेणं काय चौकशी करतो? ईडी लागली तो आहे माग. आणि मग आता काय म्हणलं, तू का सडेल डोक्याचा आहे का काय का? तुला जे आर कळत का? जे आर कुठून आणलं रे? कुठं लय? तुला जे आर कळतो का? क्रमांक 1 हैदराबादचं गॅझेटियरची लगेच आत्ता जी आर काढून अंमलबजावणी करायला. माया पुढं सगळे अभ्यासक आहेत, त्यांच्या होकाराला हो देऊ नये. बरोबर का? 1 2 सातारा संस्थांची पण जी आर काढायले. फक्त एक 15 दिवस त्यांचं म्हणणं आहे, त्याच्यातल्या काही त्रुटी आणि ते बरीच किचकट आमचं संस्थांचं आहे. 1 महिन्यात सगळं करून देतो. त्याची विखे साहेबांनी आणि बाबाराजे साहेबांनी जबाबदारी घेतली. राजेचा शब्द म्हणजे अंमलबजावणी. नसता मग राजेचं आपलं भांडण होणार बरं का? मावळेत नाही, मावळ्यात नाही भांडायचं. कोणी भांडायचं मग? अरे त्यांना बाबाराजे म्हणतात राव, लय आमचं जुनं आपण तुम्हाला दादू म्हणतात. दादू हे असं असतं, ते लाडाचं नाव असतं. छत्रपतींना शिवबा लाडाचं नाव असतं. मराठ्यांचं आणि देशातल्या हिंदूचं लाडाचं नाव बाबाजी राजेसाहेब आहे. राजेसाहेब चुकत नाही ना काही? असं असेल तर नाही तर मग मला शिवेंद्रराजे साहेब म्हणाल. कारण तिथल्या लोकांनी आम्हाला जनरल सांगितलं होतं आसपासच्या शहरातल्या, की बाबाराजे साहेबांना लाडाने राजेसाहेब बाबाराजे साहेब म्हणते. मग आम्हाला जरा लाडाचं नाव घ्यायची सवय खेड्यातल्या पोरायला. दुसरं काय? ती पण गॅजेटची 1 महिना राजेसाहेबांनी शब्द दिला म्हणल्यावर ती सुद्धा आजच अंमलबजावणी झाल्यात जमा आहे. ते सुद्धा टेन्शन घ्यायची गरज नाही. राहायला केसेसचा विषय, केसेस मागं घ्यायला लागले. त्याचा पण जी आरच काढायले ना, त्याचा पण जी आर काढायले. हां, पहिल्यांदा लेखी देत होते आपल्याला, ते आता जी आर काढायले. प्रत्येकाचा जी आर काढा एक एक. हा, सगळ्याचा जी आर जमन ना? जमन ना? मला वाटतं हे 2 गॅझेटियरचे वेगळे गाव राजेसाहेब. हा, नाही नाही, गॅझेटियरचे काय करा वेगळे वेगळे. त्याला काय प्रोसिजर किती लागणार? एकच आहे, त्याच्या पातळीवर त्याचा विभाग कार्यवाही करणार ना. खालच्या याचा एक काढा. पण सोपं आहे ना विखे साहेब? जाऊ द्या ना, जाऊ द्या ना राजे विखे साहेब. आपलं सोपं सोपं घुसू आपण. कशाला अडचणीत? तुम्हाला नको, आम्हाला नको. दोन्ही गॅझेटियरचे वेगळा वेगळा जी आर काढा. 2 ते 2 जे आर घ्या. सातारा संस्थांचा वेगळा आणि हैदराबाद गॅझेटियरचा वेगळा. आणि बाकीच्या जेवढ्या मागण्या आहेत त्याचा एक, म्हणजे 3 एकूण जे आर काढा. ताण नको, तुम्हाला पण नको, आम्हाला पण नको. बार समाज फसला ना तुमच्याच अंगावर येतोय, आमच्या नाही. 58 लाख नोंदीत झालं. पोराव बलिदान गेलेलं कुटुंबाचं आठवड्याच्या भराच्या आत सगळं सोयीला लावतो म्हणून सांगितलंय. काही राहिलंच नाही ना आता. ओके म्हणायचं का पोराव? काय करायचं? 1 तासाने निर्णय घेऊ आपण. जी आर आल्यावर आपण आता हो म्हणायचं. ते जी आरच नाही आणलात मग काय करायचं? पुन्हा एकदा राज्य मंत्रिमंडळाच्या सगळ्या अध्यक्षांसह सगळ्या बांधवांचं, मंत्री महोदयांचं, इथं बसलेल्या आंदोलकाच्या वतीनं आणि महाराष्ट्रातल्या 6 करोड मराठ्याच्या वतीनं मनापासून आम्ही तुमचं कौतुक करतो. शांत बसा ना. तुम्हाला झाल्यासारखं वाटतं का? शांत लढाई शिका म्हणून सांगितलं ना तुम्हाला मी. आपल्याला कोणाला यश आलं नाही. आपल्याला इतकं गरिबाच्या पोराला यश आलेलं आहे. कोणी काही बदग सांगा ऐकायचं नाही. आता दुसरी गोष्ट विखे साहेब, पाटील साहेब, आमच्या पोरांनी एक तर आम्हाला मुंबईत रस्ते सापडत नाही. हे खरं आहे. कोणत्या गल्लीत घुसावून कुंकून जावा. तुमच्या RTOने 5-5 हजाराचे फाईन टाकल्यावर वावर तरी आहे का आमजवळ इकायला? सांगा बरं. आमजवळ खरंच आहे का? कोणत्या गल्लीत घातलं ते मध्ये इकडं झेड आहे.
ते लगेच काढा ना, त्याचं काय ते ताज आहे. बर, जेवढ्यावर दंड झाले ते उदय सामंत साहेब म्हणले सगळे आम्ही मागं घेतो, दंड घेतलेले सगळे मागं घेतो आणि निर्णय. अहो विजय झाला, JR दिल्यावर तुम्ही विजय होणार आमचा. JR दिल्यावर आता नाही, उलट ते शांततेत जाणार नाहीत, तुमच्या टकोरीवर सगळ्याचा गुलाल टाकून जाणार आहे. ते मोकळे जाते का JR म्हणलं? ते शांतता वेगळी कोणची. तुम्ही देत नाहीत, थांबा रे, तुम्ही देत नाहीत तर वरची ती रोष वेगळा. पण ज्या दिवशी तुम्ही अंमलबजावणी करून आम्हाला देणार आहेत, मराठवाडा सगळा आरक्षणात जातोय, आपला पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात जातोय, त्यावेळेस आमचा आनंद गगनात मावणार नाही. रुपया रुपये आम्ही गोळा करून आलेले लोक आहेत आणि हे जाताना शांततेत जाणार, म्हणजे आनंद व्यक्त करीत जाणार. आधी तुमच्या सगळ्याच्या टकोरावर गुलाल टाकणार, मग जाणार ते. तसं जात नाही देव. आणि त्याला आनंद म्हणू आपण, त्याला आनंद म्हणू आपण. त्याला हुल्लडबाजी नाही म्हणता येणार, त्याला मुंबईत त्रास दिला म्हणता येणार. 9 वाजता तर तुम्हाला मुंबई खाली झालेली दिसत. 9 वाजता तर फक्त आत्ता एकदा तुम्ही अंमलबजावणी आणि JR दिला की पोरं नाचत 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 मुंबईच्या बाहेर गेले, तुम्हाला माहित नाही होणार. तुम्ही जर म्हणले थांब मुंबई, ते म्हणते नको मला जायचं गावाकडे. हे रिअल आहे. तुम्ही लवकर आता तुमचं पुन्हाच एकदा मनापासून कौतुक, आम्हाला JR आणून द्या तातडीनं, अंमलबजावणी द्या. आम्ही सगळे पोरं सज्ज झालो तुमच्या सरकारच्या स्वागतात. आणखीन काय पाहिजे तुम्हाला? आता पोरांनो, मंत्री महोदयांना सन्मानाने वाटा लावा. पुन्हा ते वापस येते JR घेऊन, नाही तर इथंच बसून राहा, JR घेऊन या. काय तुम्हाला येईन जा जा. परत डिझेलचा प्रॉब्लेम, आमका प्रॉब्लेम, आपलं डिझेल वाचन तेवढंच. पाटील 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 ऐका, एक मिनिट ऐका. पोरं ऐका, हा म्हणून अरे, कारण याच्यापेक्षा काय पाहिजे आपल्याला? याच्यापेक्षा काय पाहिजे पोरं आपल्याला? याच्यापेक्षा काय पाहिजे? हा म्हणू का? खाली बसलेले मंडपातले ओके, जिंकलो रे राजा हो आपण. छत्रपती शिवाजी महाराज की. अरे एक मराठा, जरंगे पाटील तुम आगे बढ़ो, जरंगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. हे आवाज असा पाहिजे, सह्याद्रीला गेला पाहिजे. जरंगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आज कळालं गरिबाची ताकद किती मोठी. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंश राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय.